नाही, मला असं वाटतं की तुम्ही जर का मागच्या वेळेसही जर पाहाल तर मी आता आरटीओ कार्यालय माझं भडगावलं आहे. माझी फाईल गेल्या 10 वर्षापासून चालू असताना मध्येच त्यांनी चाळीसगावला आरटीओ कार्यालय घेतलं. पण जर प्रत्यक्ष तुम्ही एकदा बघा, माझं तर परिवहन मंत्र्यांना, आदरणीय सरनाईक साहेबांना या निमित्तानं विनंती आहे की फक्त हट्टापायी तिथं परिवहन कार्यालय दिलं. रेव्हेन्यू तपासा, भडगावचं रेव्हेन्यू तपासा. अहो, चाळीसगावचं आरटीओ कार्यालय बंद करायची वेळ भविष्यात येईल अशी परिस्थिती आहे. मग एखाद्याचा हट्ट पुरवण्यासाठी जर कोणी काही करत असेल तर ते मी सहन करणार नाही. माझा चाळीसगाव तालुक्याला विरोध नाही. चाळीसगावला मी पुन्हा एकदा सांगेन की चाळीसगावला तुम्ही केंद्रशासित प्रदेश तयार करा, पण माझ्या लोकांवर अन्याय न करता त्यांना जे जे काय मदत करता येत असेल ती करा, पण माझ्यावर अन्याय करू नका, एवढी एक रास्त मागणी आहे. त्याच्यामुळे तणाव बिनाव हा तो काही पूर्ण महाराष्ट्राच्या युतीमध्ये तणाव अजिबात नाही. माझ्यावर होणारा अन्याय मी सहन करणार नाही.